जम्मूमधल्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर वाखरी गावात काही वेळातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। हे पार्थिव आता वाखरीत दाखल होईल, त्यानंतर शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील। जम्मूतल्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी लढताना मेजर कुणाल गोसावी हे धारातीर्थी पडले होते। परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे या वीरपुत्राचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी। मेजर कुणाल गोसावी अमर रहे अशा प्रकारची घोषणा इकडे देण्यात येते। मोठी गर्दी या परिसरातल्या खास करून युवा पिढीची बघायला मिळते। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय माहिती आहे तुझ्याकडे या संदर्भात? अश्विन, कर्नल कुणाल गोसावी यांच्या अंत्ययात्रेने भव्य असं रूप धारण केलेलं आहे। सकाळी त्यांचं पार्थिव पंढरपूरमध्ये, ज्या ठिकाणी त्यांचं मूळ घर आहे, त्या दाळे गल्लीमध्ये आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते काही वेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं। तिथं मोठी गर्दी उसळली होती अंत्यदर्शनासाठी आणि तिथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। लष्कराच्या एका ट्रकवरती त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि पंढरपूरच्या मुख्य रस्त्यांवरून ही अंत्ययात्रा अजूनही सुरू आहे। पंढरपूर मधला जो प्रदक्षिणा मार्ग म्हटला जातो, त्या प्रदक्षिणा मार्गामधून पंढरपूरचं जे मुख्य विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल मंदिरालाही एका अर्थाने प्रदक्षिणा पूर्ण होते। त्या प्रदक्षिणा मार्गावरून ही अंत्ययात्रा सुरू आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरापासून साधारणपणे 6 किलोमीटर अंतरावरती वाखरी या ठिकाणी गोसावी कुटुंबियांची शेती आहे, मळा आहे, त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। या गोसावी मळ्यामध्ये अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी देखील मोठा जनसागर उसळलेला आहे त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। मात्र ही अंत्ययात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्यामुळे अजूनही वाखरी या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। अश्विन, मंदार, जसं तू सांगतोयस मोठी गर्दी आहे अंत्ययात्रेमध्ये, साधारण किती वाजतील हे पार्थिव जे आहे ते त्या गोसावी मळ्यामध्ये पोहोचायला, जिकडे हे अंत्यसंस्कार होणार आहेत, आणि मुख्य म्हणजे कोण कोण व्यक्ती इकडे उपस्थित असणार आहेत गावकऱ्यांशिवाय? अश्विन, हे अंतर जे आहे गावापासून गोसावी मळ्यापर्यंत ते 6 किलोमीटरच आहे, परंतु लोक मोठ्या प्रमाणात पंढरपूरच नाही तर आजूबाजूच्या गावांमधून देखील मोठ्या प्रमाणात या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे ही अंत्ययात्रा गोसावी मळ्यामध्ये पोहोचायला किती वेळ लागेल हे नक्की सांगता येणार नाही, परंतु अंधार पडण्याच्या आधी, म्हणजे दिवस मावळण्याच्या आधी अंत्यविधी पूर्ण करणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। त्यामुळे त्याआधी ही अंत्ययात्रा गोसावी मळ्यामध्ये पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। या ठिकाणी मोठे असे कोणी नेते नाहीयेत, स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे विधान परिषदेचे सदस्य असतील, प्रशांत परिचारक, माजी आमदार भारत भालके असतील किंवा लक्ष्मण ढोबळे असतील, अशा प्रकारच्या पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी कुणाल गोसावी यांचं अखेरचं दर्शन घेतलेलं आहे, अंत्यदर्शन घेतलेलं आहे। परंतु या नेत्यांव्यतिरिक्त सामान्य जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही या अंत्ययात्रेमध्ये सातत्याने दिल्याचं पाहायला मिळतं। अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल, बातमीचे अपडेट्स केल्याबद्दल। अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ही अंत्ययात्रा गोसावी मळ्यात पोहोचेल, जिकडे अंत्यसंस्कार होणार आहेत मेजर कुणाल गोसावी यांच्यावर। इकडे नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीचे वीर सुपुत्र शहीद लान्स नायक संभाजी कदम यांचं पार्थिव आज मूळ गावी संध्याकाळपर्यंत पोहोचेल। नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लान्स नायक संभाजी कदम हे धारातीर्थी पडले होते। जानापुरी गावात शहीद कदम यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे। शहीद लान्स नायक संभाजी कदम यांच्या जाण्यामुळे जानापुरी गावावर शोककळा आहे। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 3 वर्षांची मुलगी असा आप्त परिवार आहे। जम्मूच्या उपनगराबाहेर असलेल्या 166 क्रमांकाच्या युनिटवर 3 ते 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। त्याला प्रत्युत्तर देताना 35 वर्षीय लान्स नायक संभाजी कदम शहीद झाले।